सगळी फोन लावते ती पण फोन उचलायचं काय नाव घे ना, कुठं आहे काय सांगायचं बघ नाही तर. आता हिच्या फोनवरनं फोन लावून अजून एक वेळा बघती उचलत्यात का काय करत्यात. काळजी मला हाय, लेकरासनी हाय, सगळ्यालाच काळजी हाय. जाताव फोन लाव तेवढा. कुणाला ह्यांना कोणाला लावते काय तर म्हणते बाया, काय नाही तर म्हणत लाव फोन. काय म्हणते तर काय तर म्हणलं म्हणजे अजून परत तू जास्तच वाढून बसायचं. काय सुद्धा म्हणत नाही तर लाव लाव तर बघ उचलते का नाही तर काय कळेल तर घे आपल्याला. बघा बरं का ताई, काय नाही नाहीतर तर म्हणत ती म्हणते तर म्हणजे मी आणि माझ्या बापानं बंड माजवलाय, पण माझा बाप कशाला बंड माजवतोय, माझा बाप कशाला काय म्हणतोय. जय त्याला जय त्याचं कळावं लागतं, कुठं जायचं कुठं नाही. उपाशी मारलं मला, ही घरातनं बाहेर काढलं. तुम्हाला घरातनं बाहेर काढायची माझी काही गरज नाही. बघू फोन लावून दे तेवढं. बघू फोन लावलाय ओपन साऊंड कर. रिंग तर वाजते बाबा ना, काय होतंय बघा बरं का काळजी मला काळजी आहे नाही असं नाही. उचलते तर फोन आहे का, म्हणजे कुणाला किती काळजी आहे ही कळलं पाहिजे. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे का, उचलून बोलायची सुद्धा कॅपॅसिटी नाही बापाची. काय दादू लाव तुझ्या हातानं बघ, तुझ्या हातानं लाव बघ उचलत्यात का. मला प्रत्येक बारीच्यानं म्हणता ग बसत जा, बोलत जाऊ नको. उचलला किती काळजी आहे बापाला तुमची. आपण डायल केलेला कट केला फोन. सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या. मला घरातनं बाहेर काढलं, त्यांना घरातनं बाहेर कोणी काढले रे. मला उपाशी मारती, मला चांगलं चुंगलं देत नाही, तिची ती करून खाती. कवा कोणच्या काळात खाल्लंय चांगलं चुंगलं करून शिना. आ 2-4 वेळा फोन झाला उचलायचं नाव घेणार तर, म्हणून हिच्या फोनवरनं लावा म्हणलं तर हिच्या फोनवरनं पण उचलं तर आहे का. ही उचलते तर काळजीच नाही रे की माणूस काळजी करताय काय. आवाज वाढव घे. उत्तर दे. कुणाच चूक आहे तर बरं, चूक कुणाची आहे, माझी आहे ना. सगळी चुका माझी करताय, माझ्या बापाला बोलताय, लय मला बोलताय आहे का नाही. कळे बापायचं कसं आहे, बापाला रोज फिरायला मिळतं या. चल पाऊस यायला लागलाय. नका उचलू फोन, पोरासनी पण सांगू नका. लय पोरांच्या काळजीच आहे, तुम्ही मला चांगलं माहित आहे. तुम्हाला कुणाची किती काळजी आहे किती नाही ती चांगलं माहित आहे मला. तुम्ही सदर दुसऱ्याची चुकी काढता काय. मी काय करत नाही, तुम्हीच पैसे कमवून आणता. खोटी स्वप्न दाखवली मी, कशाची तुम्हाला खोटी स्वप्न दाखवली ती. हा मी कशाची तुम्हाला खोटी स्वप्न दाखवली सांगा की मला. हा खोटी स्वप्न मला कुशाला म्हणताय दाखवली. माझा पैसा घेतला, इथं ठेवला तिथं ठेवला. काय त्या पैशात मला जाळायचं आहे, काय करायचं त्या पैशानं मला. माणसाचा जीव खायचा किती असतो, त्याला लिमिट असतं का नसतं का. उगा आपलं काय करू वाटेल ते करायचं. तुम्ही स्वतः जीवाची आयुष्य करताय, तुम्ही फिरताय खाताय, तुम्ही उपाशी राहणारे माणूस नव. गाडी निघली काय तुम्ही आता गडी माणूस असल्यामुळे तुम्हाला कशाचं भ्यान आहे. तुम्ही म्हणता ना कुठं जरी गेलं तर मला काम मिळेना, कुठनं आलाय चौकशा करते ती. बास करा बोलायचं, थांबा कुठं तरी. काय लय झालं आता, गपचूप घरी या. तुम्हाला घरातनं मी बाहेर काढलं ना, माझ्या बापाला तर आरतुरीची भाषा अजिबात करू नका. मला काय बोलायचं ती बोला, माझ्या बापाला बोलायचं तुमचा काय सुद्धा संबंध नाही. रोज एक गाव हिंडा तुम्ही, कारण की तुम्हाला कोण मालक नाही, मोकळं सुटलेला माणूस आहे तुम्ही. तुमच्या आगेना पिछे तुम्हाला कोणच नाही. मी म्हणते खरंच कोण नाही तुम्हाला, म्हणून तर तुम्ही असं बंड बाजवलाय. आणि कोण कुणाचं ऐकत नसतं, कोणचा बाप कुठल्या लिकीचं वाटोळं करत नसतो. माझ्या बापानं आतापर्यंत मला माझं वाटोळच केलं नाही. आणि जर वाटोळं करायचं असतं तर माझ्या बापानं मला तिथं नेऊन ठेवली असती. काय वाटोळं जर माझं खरंच करायचं असतं तर. आईचं गुण नाही तर बापाचं गुण बाद आहे तर कशाला माझ्या आईला बोलता आणि बापाला बोलता तुम्ही. आतापर्यंत ती काय वाईट बोलली नाही, ती चांगलंच बोलली. ती जिथं तुम्ही चुकताय तिथं ती बोलते, तिथं लय किराळ लागते ना. मलाच बोलते ती, तिला बोलत नाही. अहो तुम्ही चुकताय म्हणून तुम्हाला बोलते ती. तुम्ही नसता चुकला तर तुम्हाला बोलली असती.
असती का ती? इडे येते काय? आणि आता कशी जाती? आव तुमची काळजी होती म्हणून गेली. काळजी नसती तर कशाला मी गेली असती? कुठं माया आहे ना त्यामुळे गेली. कुठं असेल माझा नवरा, कुठं नसल, खाल्लाय का नाही, पिल्लंय, पाऊस पाणी वारा कुठं काय करत असेल, काळजी होती म्हणून गेली. आता कशी गेली? आता कसं जायचं कळलं? आता लेकरं पुन्हा जीवावर सोडली. लय माणसानं बोलून ये आणि फोन करती. तुम्हाला बोलणं चुकतंय माझं. काय खरंच बोलणं चुकतंय. आणि मला माहित आहे तू काय काय करते. काय केलं हो म्या? काय केलं म्या? माझ्याकडं आखरीत बोलू नका. माझ्याकडं पैसे घेतील, मी नांदते, तुम्ही नांदत नाही. इथं ही सगळं तुमचं आहे. काय तुम्हाला कळतंय सगळं? तुम्ही नाकळू नाही, सगळं कळतंय तुम्हाला. चुकीचं बरोबर तरी सुद्धा तुम्ही खुळ्यात शिरताय. खुळ्यात शिरू नका तुम्ही. आणि जी वडीलधारी माणसं असते ना त्यांना मान सन्मान द्याय शिका. व्यवस्थित आपल्या तोंडातून शब्द चांगलं काढा, नीट बोला. विसर तुम्ही इज्जत दिली तर ती तुम्हाला इज्जत देणार आहे. ती तुम्ही जर त्यांना नीट नाही बोललं ना, काय त्यांचं खेटर आणलं नाही तुम्हाला नीट बोलायला. काय माझी कळ मारली, मला अशी म्हणतीन, मला तशी म्हणती. तुमचं गुण आहेतच तसलं, त्यामुळे माणूस बोलतय. मला कामाला लावती, मला कामाला लावती. परपंच दोघच आहे. तुम्ही कामाला गेला तर मागचं सगळं मी हँडल करते. आणि केलं तर कोणासाठी केलं? लेकरांसाठी केलं ना. उपकाराला केलं, आयराला केलं, माझ्या केलं म्हणून कुणाला सांगताय तुम्ही? तांब्या भरून देत नाही, जेवाय वाढत नाही, बारक्या पोरांनी तर बोलूच नका तुम्ही. कारण की तुम्ही जे बोलताय ते सगळं खोटं आहे, खरं काय सुद्धा नाही. काय 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 खरं नाही. नरड्याला आणून सोडले तुम्ही माझ्या नरड्याला. आणि इतकं बोलताय, इतकं वाईट वाटतंय. ज्या माणसाला आपण जीव लावतो ती माणूस जर आपल्या विरोधात जाऊन असं बोलत असेल ना, लय भयंकर त्रास होतो या. किती दिवस हिंडणार आहे असं तुम्ही? किती दिवस जाऊन जाऊन कुठं कुठं जाणार आहे? शाना असलं तर घरी या. बास करा तुमची ती नाटकं. काय जाणार नाही म्हणाल तर लाजा. तुम्ही काय करताय तुमची तुम्हाला तर कळू द्या. आणि तुम्ही एकटं गेलाय का? मला वाटत नाही तुम्ही एकटं गेला आजच्याला. काय मला तर वाटत नाही, खरंच आता खरंच वाटत नाही की तुम्ही एकटं कुठंतरी गेलाय. मला तर वाटतंय तुमच्या जीवाची आयुष कराय तुम्ही गेला आजच्याला कुठंतरी. काय तुम्हाला लेकरं नका, ती बायको नको, घर नको, निवांत पाहिजेलाय. कोणाचा धाक धरारा नको मला. एकटा जीव सदाशिव. वाईट बोलू पण वाटत नाही तुम्हाला. कारण की कुठं तर माया आहे माझी, अजून माया येते तुमची मला. त्यामुळं वाईट पण बोलू वाटत नाही. मला एवढं तुम्ही वाईट आजपर्यंत बोललाय तरी सुद्धा मी सहन करते. का तर एक ना एक दिवस नक्की. आणि खोटी आश्वासनं, अहो कशाला बोलताय असलं खोटी आश्वासनं? मी अजून सुद्धा म्हणते मला घर बांधायचं आहे. तुम्हाला पण म्हणलं होतं घर बांधायचं आहे आपल्याला. एकट्यानं होणार नाही, आपण दोघं जण मिळून चांगलं बांधू घर. आणि तुम्हीच आज माझ्या विरोधात गेलं नसलं बोलायला लागलाय तुम्ही.